तेव्हा आज होता आम्हाला एंगेजमेंट शूट. थांबा थांबा असं नाही सगळं दाखवत तुम्हाला पहिलेपासून कसं काय तर बघा तुम्ही. तर काय म्हणता पोट्टे कसं काय आज होता आपल्याला एंगेजमेंट शूट. मी म्हटलं एक काम करतो म्हटलं बा सोबत हर्षल भाऊला घेऊन घेतो म्हटलं. इथून जातो म्हटलं डायरेक्ट राम मंदिराला आणि तिथून हर्षल भाऊला घेतो म्हटलं आणि तिथून जातो आपल्याला देशमुख बंगल्यावर डायरेक्ट. टाइमपास न करता हर्षल भाऊला घेऊन घेतलं आणि सोबत आलो डायरेक्ट देशमुख बंगल्यावर. इथून पाहिलं शिवमदान आपल्याला 10चा टाइम दिला तर पाहिलं तर कोणीच नाही होतं आलं. म्हटलं एक काम करतो म्हटलं बा अंदर जाऊन ब्लँक शूट करून टाकतो म्हटलं आणि नंतर पाहू म्हटलं काय तर मग डायरेक्ट हॉलच्या अंदर इकडे अभयदादा पाहिलं तिकडे फायरचं काम चालू होतं. अभयदा इकडे पूर्ण इव्हेंटचं आणि फायरचं काम असते बा. मी म्हटलं तू तुझं काम कर म्हटलं मी माझं काम करून टाकतो म्हटलं पूर्ण ब्लँक शूट करून टाकतो म्हटलं कंप्लीट. आपण ब्लँक शूट वगैरे पूर्ण कंप्लीट करून टाकला होता. शिवमदाने घेतला महाराजचा मोबाईल. महाराज म्हणे एक फोटो काढ म्हणे रोज आपल्याला व्हॉट्सअपवर अपडेट टाका लागते म्हणे. म्हटलं महाराज चालू द्या म्हटलं नाही आपलं रोजच आहे म्हटलं हे. एवढ्यात झाली मग कपलची एंट्री. आता एक काम करतो म्हटलं बा कपलची एंट्री वगैरे घेऊन घेतो म्हटलं नंतर कपल काढायला बाहेर घेऊन जातो म्हटलं. एंट्री वगैरे काढून घेतली आलो डायरेक्ट कपलले घेऊन बाहेर. या शूटचा रिझल्ट जर तुम्हाला पाहत असेल तर या व्लॉगमध्ये मी शिवमदाच्या पेजला टॅग मारतो. तुम्ही पेजवर जाऊन डायरेक्ट रिझल्ट बघू शकता. आता कपल चालले गेले होते ड्रेस चेंज करायला. मी म्हटलं तेवढं आपण भत्ता मारून घेऊ म्हटलं. आता सगळेजण भत्ता मारायला बसले होते. मी म्हटलं व्लॉग बी कंप्लीट करून टाकतो म्हटलं. ठीक आहे पोट्टे आजच्या व्लॉगमध्ये कंप्लीट करतो. त्याला भेटू उद्या व्लॉगमध्ये. सध्यासाठी बाय बाय. शेवटी आपल्याला फॉलो करा.